लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. हनीफ मास्टर उर्दू हायस्कूलच्या संस्था चालकाची पालकासोबत गैरवर्तणूक, शाळा इमारतीचा गैरवापर, पालकांचे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन. बातमी ढाणकी येथून येते. आयडियल एज्युकेशन सोसायटी संचलित हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ढाणकी या शासन मान्यताप्राप्त व अनुदानित शाळेचे संस्थाचालक यांच्या विरुद्ध शाळेच्या इमारतीचा गैरवापर व पालकांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत पालकांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना लेखी निवेदन दिले आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या पालक सभेत पालकांनी शाळेच्या फी वाढ, विकास निधीचा हिशोब व इमारतीच्या वापराविषयी संविधानिक प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी संस्था चालकांनी जा गेटच्या बाहेर जाऊन काय करायचे ते, काय विचारायचे ते विचारा, इथे तुमचा माहिती अधिकार काही चालणार नाही अशा शब्दात अरेरावी व धमकावण्याची भाषा वापरल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हसन अली पब्लिक स्कूल या खाजगी शाळेसाठी हनीफ मास्टर उर्दू हायस्कूलच्या इमारतीच्या खोल्या बेकायदेशीरपणे वापरल्या जात आहेत. महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियम 1977 व मान्यता नियम 2001 चा भंग असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी 15 दिवसात चौकशी न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. सदर निवेदन शिक्षण मंत्री, उपसंचालक, शिक्षण अधिकारी यवतमाळ व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना पाठवण्यात आले आहे. या निवेदनावर शेख सफदर, मुजाहिद खान, मोबिन खान, सय्यद इरफान, शेख एजाज, अजीज खान इत्यादी पालकांच्या सह्या आहेत. आम्ही पालक म्हणून गेलो समजा तर आम्ही प्रश्न काही विचारले पगार काम जे सालाची फीशी वाढवली. पहिले 4,500 होते, मग 5 केले, 5 ते 6.5 केले. तर ते आम्ही म्हणलो बा आम्ही शाळेची फी का ते जे हनीफ मास्टर म्हणून हसन अली म्हणून चालवायला तिथे त्याला काय आहे गिराणी मला काय ना ते म्हणजे तुम्हाला अधिकारच नाही आमच्या मदत बोलायला. आम्ही म्हणलो बा हनीफ मास्टरमधून असून हसन अली कसं काय चालू शकतो तुम्ही, याची शाळा कशी काय वापरत होती याचं उत्तर द्या. ते म्हणजे आम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं आहे करा. तर आम्ही म्हणलं माहितीचा अधिकार तुम्हाला टाकतो, जे आम्हाला शिवाय दिले की आमच्या ग्राउंडमध्ये जे येईल त्याला आम्ही शेतात जातो 498 करून असे धमके दिले आम्हाला. तुमच्या टीसीया पूर्वीच्या काढून घ्या तुम्ही आता ताबडतोब असं म्हणून. तर आम्ही म्हणलो आम्हाला टीसीया देऊन टाका. शिक्षण विभागाला कॉपी दिली देत. मैं पालक मोबिन खान, समीउल्लाह खान बोल रहा. हम गट शिक्षण अधिकारी के लिए निवेदन देने के लिए आए थे. इसका मुख्य कारण ये है कि हम स्कूल में कल पालक सभा हुई थी हमारी 1 अगस्त को 2026 को. तो उस टीचर ने वहाँ के मकसूद पटेल साहब ने जो हमें जो असंवैधानिक की बातें कही और कहा कि भाई हमने उनसे सवाल किया कि हमारे बच्चों का शिक्षण बराबर नहीं हो रहा और स्कूल का टाइमिंग गलत हो गया. तो उन्होंने कहा कि अरे हमें ये नहीं चलता हमारे पास में, हम हमारी मर्ज़ी से कुछ भी करेंगे, वहाँ ज़्यादा तकरार होगी तो तुम तुम्हारे बच्चों की टीसी निकालो, इस तरीके से उन्होंने कहा. तो हमने कहा कि भाई ऐसा नहीं कर सकते आप, हम अब इस टाइम पे बच्चों की टीसी निकाले क्या करेंगे. उसने कहा कि भाई तुम हमें माहिती का अधिकार, फिर का अधिकार हमारे पास नहीं चलता, अगर वो डालना है तो हमारे गेट के अंदर भी नहीं आना, नहीं तो मैं तुम्हारे ऊपर पुलिस केस कर दूँगा. ये उनकी भाषा थी. हमने कहा कि हम संविधान के दायरे के अंदर रख के बात कर रहे हैं, हमारा अधिकार है कि हम माहिती का अधिकार मांग सकते हैं आपको, लेकिन हम उस वजह से नहीं गए थे वहाँ पे उनके लिए माहिती का अधिकार. हम तो पालक बोल के गए थे, उन्होंने बुलाए थे इसलिए हम गए थे, लेकिन उनका बर्ताव जरा सा गलत रहा हमारे ताल्लुक से, इसलिए हमारी नाराज़गी के ताल्लुक से हम आए साहब के पास में, गट शिक्षण अधिकारी के पास में ये निवेदन देने के लिए. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज ग्राउंड रिपोर्ट मुनव्वर खानसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.